ठीक आहे। यानंतर आपला पुढील कार्यक्रम आहे आपल्या सोसायटीमध्ये अहोरात्र काम करणारे सिक्युरिटी गार्ड यांचा सत्कार समारंभ, तसेच आपल्या सोसायटीमध्ये साफसफाई कामगार करणारे सर्व महिला व बंधू यांना भेटवस्तू देऊन आपल्या सोसायटीतर्फे, तसेच श्रीमती रेखा देशपांडे यांच्यातर्फे किंवा यांच्या कुटुंबातर्फे त्यांना छोटीशी भेटवस्तू देऊन आपण स्वागत करणार आहे। तुम्ही सर्वप्रथम सफाई कामगार या सर्वांना मी स्टेजवर आमंत्रित करतो। आपण सर्वांनी स्टेजवर यायचे व मान्यवरांनी त्यांना भेटवस्तू व गुलाबाचे फुले द्यायचे अशी मी विनंती करतो। सफाई कामगार आहेत आपले, त्यांच्यामुळे आपली सोसायटी स्वच्छ राहते आणि सत्कार झाला पाहिजे, म्हणून आज ह्या निमित्ताने यांच्यासाठी आम्ही मास्क वाटप करणार आहोत आणि ह्याचं सगळ्यांनी आदर करावं, कारण स्वच्छता छान सफाई सगळी सोसायटी एकदम सुंदर ठेवतात, म्हणून आपण निरोगी राहतो। भारताच्या स्वच्छता अभियानामध्ये यांचा खालीचा वाटा आहे, त्याच्यामुळे यांच्या दृष्टिकोन बदलावा आणि यांच्या आरोग्यासाठी आज आम्ही देतो। सगळ्यांनी पुढे रोज आणि मास्क यांना दिले पाहिजेत, कारण त्यांना मिळणाऱ्या अपुऱ्या पगारातून हे सगळे खर्च हे करू शकत नाही आणि यांच्या आरोग्याचा प्रश्न असतो त्या कचऱ्याचा, आपल्याला आपलं कचऱ्याचं बकेट साफ करणं होत नाही, हे सगळ्यांचे कचरा व्यवस्थापन करतात। दुसरी गोष्ट म्हणजे यांचं विमा वगैरे काढलेला नसतो, म्हणजे आपण छोटीशी मदत त्यांना करू शकतो। मास्क आणि वगैरे साजरे करणं हॉस्पिटलमध्ये आपण एवढे पैसे खर्च होतो, पण ह्या लोकांचा खरंच विचार केला गेला पाहिजे, ते पण एक माणूस आहे। धन्यवाद। भारत माता की जय। मान्यवरांनी गुलाबाचं फुल देऊन स्वागत करायचं। एकदम प्रफुल्ल म्हणण्यासाठी गुलाबाची फुलं सर्वांनी टाळ्या वाजवायच्या। कळालं पाहिजे समाजसेवेचं। धन्यवाद। यानंतर ना त्यासाठी मी गुरु विजय सोनू आणि रवी यांना विनंती करतो की आपण स्टेजवर यायचे।